सध्या विविध शासकीय योजनांचा पाऊस लाभार्थ्यांवर सुरू आहे। याच पावसाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची धावपळ सुरू झालेली दिसत आहे। राज्य सरकार महिलांसाठी तसेच तरुणांसाठी विविध योजना आकर्षक पद्धतीने आणत आहे। याच योजनांचा आपल्याला लाभ मिळावा यासाठी लाभार्थी महिला आणि तरुण सज्ज झाले आहेत। विविध शासकीय योजना आणि त्यांचा लाभ मिळवून घेण्यासाठी आपली कागदपत्रे अपडेट असणे गरजेचे आहे। त्यामुळे प्रत्येक लाभार्थी महिला आणि तरुण आपली कागदपत्रे अपडेट करण्यासाठी स्वतः अप टू डेट झाल्याचे दिसून येत आहे। शहरातील विविध आधार केंद्रांवर चिमुकल्या बालगोपाळांसह महिला आणि युवक युवती आपले आधार तसेच पॅन कार्ड घेऊन आवश्यक ते अपडेट करण्यासाठी दाखल झालेले दिसत आहे। दरम्यान शासनाने लाडकी बहीण योजना तसेच लाडका भाऊ ही योजना देखील सुरू केली आहे। त्यामुळे या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी अनेक महिला त्यानंतर आता तरुण गेल्या अनेक दिवसांपासून धडपडत आहेत। आधार मधील जन्मतारीख नाव पत्ता चुकीचे असल्यास ते दुरुस्त करण्यासाठी लाभार्थी आधार केंद्रावर दाखल झाले आहेत। विशेषतः लग्न झालेल्या महिलांच्या बाबतीत याचे मोठे प्रमाण दिसत आहे। लग्न होऊन अनेक वर्ष झाली तरी देखील आधार आणि संबंधित कागदपत्रे अपडेट नसल्याने कागदपत्रे पहिल्यांदा अपडेट करून घ्यावे लागणार आहे। त्यानंतरच योजनेचा अर्ज भरता येणार आहे। यासाठी महिला आता आग्रही भूमिका घेत आहेत। त्यामुळे शहरातील विविध आधार केंद्र महिलांच्या गर्दीने व्यापून गेले आहेत। सकाळपासूनच महिला या आपल्या बालगोपाळांसह केंद्रावर उपस्थित झाल्या आहेत। शहरातील गांधीनगर परिसरातील दाराशा, मनपा, प्रसूती गृह येथे असणाऱ्या आधार केंद्रासमोर महिलांची दिवसेंदिवस गर्दी वाढत असलेले दिसत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।